नमस्कार मित्रांनो. एक पाहता एक छोटे छोटे ससाचे पिल्लं येतं इथं मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेले येतं. इकडे शेतामध्ये आलो मी. तुम्हाला मी दाखवणार आहे ते मेलेले पिल्लं कशाने मारले ते माहीत नाही आहे, पण ते उघड्यावरती पडलेले येतं. अतिशय मनाला दुःख होतं आहे. ते पिल्लं जिवंत असते तर कशा प्रकारे उड्या मारत मारत ते इकडे तिकडे पळाले असते गवतामध्ये. 3 पिल्लं आहेत आणि जवळच पडलेले आहेत ते. तुम्हाला मी ते दाखवणार आहेत. आता कशाने मारलेत, कुणी मनुष्याने मारलेत का कुत्र्याने मारलेत, कशाने मारलेत आपल्याला माहिती नाही आहे. पण मी इकडे शेतामध्ये आले असताना मला ते माझ्या निदर्शनात आलेत. 3 पिल्लं आहेत छोटे छोटे आणि ते शेजारीच येतं. एक पिल्लू खाल्लेलं आहे आणि 2 पिल्लं आहेत ते पूर्ण आहेत पण मेलेल्या अवस्थेमध्ये आहेत. 3 पिल्लं आहेत छोटे छोटे. तुम्हाला मी दाखवतोय. चला तुम्हाला मी दाखवतो ते. मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकताय. 3 पिल्लं आहेत सशाचे. बाकी पहा, एक पिल्लू खाल्लेलं आहे पूर्ण आणि 2 पिल्लं आहेत ते पूर्ण आहेत पण मेलेल्या अवस्थेमध्ये आहेत. हे सशाचे पिल्लं आहेत, पाहू शकताय मित्रांनो. कशाने मारले ते माहीत नाही. एक पिल्लू पूर्ण खाल्लेलं आहे आणि 2 पिल्लं आहेत. हे पहा, हे 3 पिल्लं होते, हे शेजारी होते. कशाने काय कसे शेजारी जवळ जवळ कसे आले हे माहीत नाही आहे. माझ्या निदर्शनात आले, ते उघड्यावर पडलेले आहेत. चला आपण त्यांना मातीमध्ये बुजून टाकूया. आपण आता यांना मातीमध्ये बुजून टाकणार आहोत. जागा निबार असल्यामुळे तिथं मला काय उकरीत आलं नाही. तिथं पाण्याची जागा आहे म्हणून हे जी मोठ्याल्या दलफ्या आहेत त्या काढून मी साईडला ठेवल्यात आणि त्याच्या खाली आपण यांना ठेवणार आहोत. किती मनाला वाईट वाटतंय की अशा प्राण्यावरती कोण हल्ले करीत असतील आणि कोण मारीत असेल आपल्याला माहीत नाही कोणी मारलेत. पण 3 पिल्लं होते, हे शेजारी होते. पाहू शकता, याचा फक्त मुंडकच राहिलंय, बाकी भाग खाल्लेला आहे. मित्रांनो, कुणी मारले असतील माहीत नाही, पण 3 छोटे छोटे सशाचे पिल्लं होते. 3 होते आणि ते एका जागेवरती होते. एका जागेवरती कसे आले असतील तुम्हीच सांगा मला. एका जागेवरती 3 पिल्लं कशी होऊ शकतात? असंही असू शकतं की 3 पिल्लं एकाच सशाचे पिल्लं असायला पाहिजेत ते, आणि ते तिथं बसलेले असावेत आणि कुत्र्यांचा हल्ला झाला असावा, असं मला एक अंदाज आहे. माहीत नाही आहे, पण आपण ते उघड्यावरती पडलेले होते म्हणून आपण त्यांना मातीच्या आडमध्ये टाकलेलं आहे. तर म्हणजे मनुष्याचं कर्तव्य आहे की कोणताही जीव असो, तो पशु असो, पक्षी असो, कोणताही जीव असो, पण अशा घटना व्हायला नको आहेत आणि गोष्टी घडायला नको. असं व्हायला नाही पाहिजे. जे मनुष्याचं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पडतोय. त्यांना आपण मातीची आड बुजून टाकूया.
माझ्या हातालाही त्याची केस लागलेले आहेत. आता आपण त्यांना मातीच्या आत टाकलेला आहे, जेणेकरून याच्या तर माती ही पावसामुळे निबार झाली, त्याच्यामुळे जी माती काढता येत नाही आपल्याला, पण तरी काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या सश्याच्या छोट्या छोट्या पिल्लांना आपण मातीच्या आत आता टाकलेलं आहे, बुजून टाकलं आहे त्यांना, जे आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने कुणीही असो, कोणताही प्राणी असो, तो मुका प्राणी असो किंवा बोलणारा प्राणी असो, आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. आपल्याला असं पुढं आढळून आल्यास, असा कोणताही प्राणी असो, छोटा असो मोठा असो, कसाही प्राणी असो, तर त्याचं आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे. सगळ्यात बुद्धिवान प्राणी हा मनुष्य आहे, म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्याला कुठेही पडायला असला तर त्याला मातीच्या आड अवश्य झाकावे, त्याला बुजून टाकावे. मित्रांनो, माझं कर्तव्य मी ते पूर्ण केलंय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपली जी पृथ्वी आहे, ती पृथ्वी पशु पक्षी झाडी, जो काही निसर्ग आहे ना, जेवढ्या पृथ्वी तलावरती जीव जंतू आहेत, त्यावरच पृथ्वी ही आपली समतोल राखून आहे. मित्रांनो, अशा पशुपक्ष्यांची हत्या केली तर पृथ्वी ही समतोल राहणार नाही. झाडे तोडली तर पृथ्वी ही समतोल राहणार नाही. म्हणून झाडेही तोडू नका आणि अशा पशुपक्ष्यांची हत्या करू नका. मित्रांनो, तुम्हाला कुठे अशा आढळून आल्यास, मृत्यू अशा घटना कुठे घडलेल्या तुमच्या निदर्शनास आल्यास, तुमचंही मनुष्य कर्तव्य पार पाडा. असे उघड्यावरती पडलेले पशु असतील, पक्षी असतील, तर त्यांना मातीमध्ये बुजून टाका. धन्यवाद.